नमस्कार. आजच्या भागात आपण एका रासायनिक रहस्यकथेचा उलगडा करणार आहोत. विचार करा, आपल्यासमोर 3 संशयित आहेत. दिसायला अगदी एकसारखे, पण त्यांची खरी ओळख पूर्णपणे वेगळी आहे. नाही नाही, हे कोणी गुन्हेगार नाहीत, तर हे आहेत रासायनिक रेणू. आणि आज आपण पाहणार आहोत की या तिघांमधला नेमका फरक कसा ओळखायचा. तर मुख्य प्रश्न हाच आहे की हे जे 3 सारखे दिसणारे अमाईन्स आहेत यांच्यातला फरक ओळखणार कसा. म्हणजे प्रयोगशाळेत तर ही मोठी डोकेदुखी ठरू शकते नाही का. आपल्याकडे संशयित तर आहेत, पण त्यांची ओळख पटवण्यासाठी पुरावा कसा गोळा करायचा. चला तर मग आपल्या संशयितांची ओळख करून घेऊया. हा आहे पहिला प्रायमरी अमाईन, हा दुसरा सेकंडरी अमाईन आणि तिसरा टर्शरी अमाईन. आता बघा, नावं जरी वेगळी असली तरी दिसायला जवळपास सारखेच आहेत, पण त्यांच्या आत जी रासायनिक रचना दडलेली आहे ना, तीच त्यांचं खरं रूप उघड करणारे आहे. पण घाबरण्याचं कारण या तिन्ही कुलुपांसाठी आपल्याकडे एकच गुरुकिल्ली आहे. हो, एक असं रसायन जे या तिघांनाही बोलायला भाग पाडेल आणि त्यांची खरी ओळख आपल्यासमोर आणेल. आणि ही गुरुकिल्ली आहे तरी काय, तर ती आहे हिन्सबर्गचा अभिकर्मक. त्याचं रासायनिक नाव आहे बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. खरं तर हेच ते शस्त्र आहे जे आपल्याला या तिन्ही अमाईन्समधील फरक ओळखायला मदत करणार आहे. बरं, चला तर मग आपल्या तपासणीला सुरुवात करूया. आपण काय करणार आहोत, तर प्रत्येक संशयितावर म्हणजे प्रत्येक अमाईनवर हा अभिकर्मक वापरून पाहणार आहोत आणि बघूया की त्यांच्याकडून आपल्याला काय काय पुरावे मिळतात. चला, आपल्या यादीतला पहिला संशयित घेऊया, प्रायमरी अमाईन. आता पाहूया, हिन्सबर्ग अभिकर्मकाच्या संपर्कात आल्यावर हा नक्की काय रंग दाखवतो. आपली जी चाचणी आहे ना, ती अगदी सोपी 2 पायऱ्यांची आहे. पहिली पायरी, अमाईनला हिन्सबर्ग अभिकर्मकासोबत एकत्र करायचं. आणि मग दुसरी पायरी, त्या तयार झालेल्या मिश्रणात आपल्याला अल्कली म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड टाकायचं आहे. बस. आणि निकाल काय आला? अरे वा! हे बघा, आपल्याला एक अगदी स्वच्छ पारदर्शक द्रावण मिळालं आहे. म्हणजे प्रायमरी अमाईनच्या बाबतीत हा आपला पहिला महत्वाचा पुरावा आता हाती लागला आहे. ठीक आहे, आता वळूया आपल्या दुसऱ्या संशयिताकडे. तो आहे सेकंडरी अमाईन. चला पाहूया, याची कहाणी काय सांगते. काय सांगता, इथे तर निकाल अगदीच वेगळा आहे. सेकंडरी अमाईनच्या बाबतीत बघा, एक घन पदार्थ तयार झालाय. म्हणजे जसं काही दुधात दही घातल्यावर होता ना, तसंच काहीसं. यालाच अवक्षेप किंवा प्रेसिपिटेट म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर तो अल्कलीमध्ये अजिबात विरघळत नाहीये. बरं, आता राहिला आपला शेवटचा संशयित टर्शरी अमाईन. बघूया तरी हा आपल्याला काय नवीन पुरावा देतोय. आणि हे तर कमालच आहे. टर्शरी अमाईन हिन्सबर्गच्या अभिकर्मकासोबत कोणतीही म्हणजे काहीच अभिक्रिया करत नाहीये. शून्य. जणू काही त्याने त्या अभिकर्मकाला ओळखलंच नाही. तर बघा, आता आपल्याकडे 3 अगदी वेगवेगळे पुरावे आहेत. एक स्वच्छ द्रावण, एक न विरघळणारं अवक्षेप आणि तिसऱ्यांदा तर काहीच नाही. पण प्रश्न हा आहे की असं झालं तरी का? या वेगवेगळ्या निकालांमागे नेमकं कोणतं विज्ञान दडलंय? चला, आता हा रासायनिक कोड उलगडूया. तर प्रायमरी अमाईनचं जे रहस्य आहे ना, ते त्याच्या अभिक्रियेनंतर तयार होणाऱ्या उत्पादनात दडलेलं आहे. नीट बघा, त्याच्या नायट्रोजन अणूवर एक हायड्रोजन अजूनही शिल्लक आहे. आणि लक्षात घ्या, हा काही साधासुधा हायड्रोजन नाहीये. तो खूप जास्त अम्लीय म्हणजेच ॲसिडिक आहे. म्हणायला हरकत नाही की हाच आपल्या या कथेचा खरा हिरो आहे. आणि तो हायड्रोजन ॲसिडिक असल्यामुळे काय होतं, तर आपण जी अल्कली टाकली होती ना, ती थेट त्याच्याशीच अभिक्रिया करते. आणि यामुळे तयार झालेलं संपूर्ण उत्पादन पाण्यात अगदी सहज विरघळून जातं. म्हणूनच आपल्याला ते स्वच्छ द्रावण दिसतं. पाहिलंत? आता रहस्य उलगडायला लागलंय. आता सेकंडरी अमाईनची गोष्ट बघूया. इथे जे उत्पादन तयार झालंय त्यात एक खूप महत्वाची गोष्ट गायब आहे. कोणती? तर नायट्रोजन अणूवर एकही हायड्रोजन शिल्लक नाहीये. हो, तो आपला ॲसिडिक हायड्रोजन इथे हजरच नाही. आणि हाच तो निर्णायक फरक आहे. एका बाजूला आहे तो ॲसिडिक हायड्रोजन, जी विरघळण्याची चावी आहे, आणि दुसऱ्या बाजूला तो नाही. म्हणजे फक्त एका लहानशा हायड्रोजनमुळे अख्खा खेळ बदलून जातो. आता विचार करा, तो ॲसिडिक हायड्रोजनच नसेल तर हे उत्पादन अल्कलीसोबत अभिक्रिया करणार कसं? आणि अभिक्रिया झालीच नाही तर ते विरघळणार पण नाही.
म्हणूनच आपल्याला तो न विरघळलेला घन अवक्षेप तसाच दिसतो. आणि आपला तिसरा संशयित टर्शियरी अमाइन? अरे, त्याची गोष्ट तर सुरू होण्याआधीच संपते. कारण त्याच्या नायट्रोजन अणूवर अभिक्रिया सुरू करण्यासाठी जो हायड्रोजन लागतो तो मुळातच नसतो. मग अभिक्रिया सुरूच कशी होणार? त्यामुळे अभिक्रिया होण्याची शक्यताच शून्य. चला तर मग आपल्या या रासायनिक तपासणीचा अंतिम निकाल काय लागतो ते पाहूया. आपण सगळे पुरावे आता एकाच ठिकाणी मांडून घेऊ. हे बघा, ही सारणी सगळं काही स्पष्ट करते. प्रायमरी अमाइन असेल तर मिळतं स्वच्छ द्रावण, सेकंडरी अमाइन असेल तर मिळतो न विरघळणारा अवक्षेप, आणि टर्शरी अमाइन असेल तर कोणतीही अभिक्रिया होत नाही. म्हणजे प्रत्येक संशयिताची ओळख आता पटलेली आहे. केस क्लोज्ड. तर याचा अर्थ काय? हिन्सबर्गचा अभिकर्मक ही खरं तर एक अशी चावी आहे जी एका कुलुपाला सहज उघडते, दुसऱ्या कुलपात अडकून बसते आणि तिसऱ्याला तर ती लागतच नाही. आणि हेच तर विज्ञानाचं सौंदर्य आहे की कधीकधी एका अगदी लहानशा हायड्रोजन अणूवर संपूर्ण रहस्य अवलंबून असतं. पुढच्या वेळी भेटूया असंच आणखी एक कोडं उलगडण्यासाठी.